पौर्णिमेची रात्र, चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते. अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा. अशा या रात्री शरदाच्या चांदण्यात जे लोक आनंदात रमत खेळत जागरण करतात त्यांच्यावर साक्षात लक्ष्मी माता आणि कुबेर भगवान प्रसन्न होतात आणि त्यांना भरभरून आशीर्वाद देतात. आणि जे लोक जागरण करत नाहीत, झोपलेले असतात, तर अशांच्या घरामध्ये अक्काबाई रागारागाने घुसत असते. म्हणजेच लक्ष्मीची बहीण असते अक्काबाई, तर ती आपल्यावर दरिद्री आणत असते. तर या पद्धतीने कोजागिरी पौर्णिमा दिवशी आपल्याला जागरण करायचं असते रात्री 12 वाजता. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्व? तर माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर बघा, अश्विन शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्री ठीक 12 वाजून ते 12:39 या 39 मिनिटात करायचा असतो. भगवान चंद्र, लक्ष्मी, त्यानंतर इंद्र, कुबेर यांची वर्षातून सेवा करायची ही एकमेव वेळ असते. शक्यतो हा उत्सव आपल्या सगळ्यांनी आपल्या घरीच करायचा असतो. कारण त्या दिवशी जे शरदाचे चांदणे पडलेले असते, त्या शरदाच्या चांदण्यामध्ये लक्ष्मी माता, भगवान कुबेर, इंद्रदेव आणि चंद्रदेव हे भ्रमण करत असतात. आणि पृथ्वी तलावावर कोण झोपलेले आहे, कोण जागी आहे, को जागीरती, कोण जागत आहे असं म्हणत असतात. तर बघा, आपल्याला या दिवशी अशा पद्धतीची पूजा मांडणी करून ठेवायची असते. तर ती पूजा मांडणी कशी करायची, त्यानंतर सत्यनारायण केव्हा करायचा, या पद्धतीची आजची माहिती आहे. तर बघा, सत्यनारायण आहे की नाही, तर यावर्षी आहे ना कोजागिरी पौर्णिमा 2 दिवस म्हणजे कशी आलेली आहे बघा. 6 ऑक्टोंबरला दुपारी लागत आहे 12:23 आणि 7 ऑक्टोंबरला सकाळी 9:16 संपत आहे. म्हणजे पौर्णिमेचा जो कालावधी आहे तो 6 ऑक्टोंबर रोजी दुपारपासून आहे, तर मग तो रात्रभर आहे. तर दुसऱ्या दिवशी 7 ऑक्टोंबरला सकाळी 9:16 आहे. तर मग जे आपल्याला कोजागिरीचं जे पूजन करायचं आहे ते आपल्याला रात्री 6 ऑक्टोंबरच्या रात्री 12 वाजता करायचं आहे. कारण तर 7 ऑक्टोंबर ही सूर्यानं पाहिलेली जरी पौर्णिमा असली तरी ती सकाळी 9:16 तो मुहूर्त संपत आहे, ती वेळ संपत आहे. त्यानंतर मग रात्री 12च्या नंतर जो वार असतो तो वार पण बदलत असतो आणि त्या कालावधीमध्ये हा जो पौर्णिमेचा काळ आहे तो नाही आहे. त्या कारणानं आपल्याला 6 ऑक्टोंबरला दुपारी 12:23 लागणार असल्या कारणाने आपल्याला 6 तारखेलाच जी पौर्णिमा आहे कोजागिरी पौर्णिमा ती आपल्याला साजरी करायची आहे. तर बघा, शुभमुहूर्त काय आहे. काही लोकांचं असतं की आपल्याला शुभमुहूर्तावरच करायचं आहे. तसं जर पाहिलं तर रात्री 12 वाजून ते 12:39 म्हणजे या 39 मिनिटात आपल्याला ही पूजा मांडणी अगोदर करून ठेवायची आणि जी काही सेवा करायची असते ती या वेळेत आपल्याला करायची असते. लक्ष्मी मातेची, कुबेर भगवानांची, चंद्र आणि इंद्र भगवानांची जी सेवा करायची असते ती 39 मिनिटामध्येच आपल्याला सेवा करायची असते. जास्त वेळ लागला तरी काय हरकत नसतो, पण पूजेची मांडणी वगैरे लवकर करून घ्यायची आणि 12 वाजले की आपल्याला या पूजेला बसायचं. तर शुभमुहूर्त केव्हा आहे, तर 6 ऑक्टोंबरला रात्री 11:45 सुरू होणार आहे ते 12:34 आहे. तर तुम्ही या शुभमुहूर्तामध्ये सुद्धा तुम्हाला पूजा करता येते. म्हणजे 11:45 लगेच तुम्ही सेवेला लागू शकता आणि 12:34 तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. नंतर तुम्ही सेवा करू शकता. एकही वाजला तरी मग काही हरकत नाही, कारण पौर्णिमेचा कालावधी असतो. पण जो पूर्ण चंद्र येतो तो या 39 मिनिटामध्ये पूर्ण चंद्र जी शरदाची जी छाया आहे, जो प्रकाश आहे तो पृथ्वी तलावावर प्रकाशित होत असतो. तर मग त्या कारणानं बघा 39 मिनिटामध्ये आपल्याला सेवा करायची असते. आणि या दिवशी हे जे देवता आहे म्हणजे चंद्र, इंद्र, लक्ष्मी, कुबेर भगवान हे या दिवशी पृथ्वी तलावावर आशीर्वाद देण्यासाठी येत असतात आणि त्यांचा अमृताचा आपण जे दूध घोटतो तो नैवेद्य आपल्याला करायचा असतो. तर बघा, अशा पद्धतीने आहे. आता पूजेची मांडणी करायची ते मी सांगते तुम्हाला. मांडणी करत असताना एका पाटावर किंवा चौरंगावर आपल्याला लक्ष्मीचे प्रतीक म्हणून विड्याचा जोड पानावर, तुमच्याकडे श्रीयंत्र असेल फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे तर तुम्ही ते ठेवू शकता, नसले तर एक सुपारी ठेवायची आहे. त्यानंतर विड्याच्या जोड पाण्यावर कुबेरांचे प्रतीक म्हणून तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर ते ठेवा आणि हे उपलब्ध नसेल तर तुम्ही त्या बदल्यात सुद्धा सुपारी ठेवा.
आणि बघा त्यानंतर आपल्याला तांदळाच्या राशीवर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या एक ठेवायचा आहे आणि त्यात आंब्याचा डहाळा इंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला ठेवायचा आहे. त्या तांब्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि एक आंब्याचा डहाळा इंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला ठेवायचा आहे. आणि चंद्राचे प्रतीक म्हणून चंद्राचा भरीव गोल बनवायचा आहे आपल्याला. तांदळानेच बनवायचा आहे. जो दाखवलेला आहे तांब्याच्या समोर तो गोल तांदळाचा आहे, तर तो चंद्राचे प्रतीक म्हणून आपल्याला काढायचा आहे. तर अशी मांडणी रात्री 12 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे. आणि रात्री आपल्याला 12 वाजून ते 12 वाजून 39 मिनटं हे जे आपण दूध घोटणार आहोत, हे दुधाचे भांडे चंद्रकिरणात ठेवायचे आहे, जेणेकरून चंद्रदेवता शालका रूपात अमृताचा प्रसाद देतील आपल्याला. त्यानंतर आपल्याला सेवासुद्धा करायची असते. याच वेळेमध्ये 12:30ला पूजेच्या पाटासमोर दुधाचे भांडे ठेवून 4ही देवतांना हळदी कुंकू, आता हे दूध घोटणं झालं की याचं जे कालावधी आहे 12 वाजून 12:30पर्यंत किंवा मग 39 मिनिटापर्यंत, त्या कालावधीत त्या शालका आपल्याला त्या दुधावरती पडू द्यायच्या आहेत. त्यानंतर ते जे दूध तयार बनलेलं आहे त्याचा नैवेद्य आपल्याला या पूजा मांडणीच्या तिथं ठेवायचा आहे. आणि 4ही देवताची हळद कुंकू, पांढरी फुलं, अक्षदा, अष्टगंध वाहून पूजा करायची आहे. दुपारीच तुळशीपत्र तोडून ठेवायचे आहे. अर्थातच आपल्याला त्यात एक तुळशीपत्र टाकायचं आहे व नैवेद्य दाखवताना आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोकमनस्तापनाशयंतु मम सर्वदा, असं म्हणत आपल्याला प्रार्थना करायची आहे. नंतर दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यायचा आहे. तर पूजनासाठी सुपारीचा वापर केला असल्यास ह्याच सुपाऱ्या जपून ठेवून दरवर्षी पूजाव्यात. खराब झाल्या तर मग विसर्जन करायच्या. कोजागिरीस त्याची पूजा करायची. त्यानंतर 12 ते 12:30 या काळात लक्ष्मी प्राप्तीची सेवासुद्धा आपल्याला करायची असते. तर बघा सेवा काय करायची, तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेलच की आपल्याला सेवा काय करायची असते. आणि त्यानंतर ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे. लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे. वित्तलक्ष्मी, गुणलक्ष्मी, लक्ष्मी भगवान, भावलक्ष्मी, अशा 8 प्रकारच्या लक्ष्मी, अष्टलक्ष्मी आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. तर लक्ष्मी जागृत माणसाला मिळते. आळशी, प्रमादी किंवा झोपाळू माणूस प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीलाही ओळखू शकत नाही. देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे, कृपाळू आहे, ती हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकटे आणते, त्रास देते, कटकटी निर्माण करते, अशी आपली एक हे आहे कल्पना आहे, पण ते खरंच आहे. या मोठ्या बहिणीस अक्काबाई म्हणतात. तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात अक्काबाईचा फेरा आला. ही अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक झोपलेल्या आळशी लोकांवर ती रागवते, पण जे जागरण करतात त्यांना सुख समाधान संपत्ती लाभते. कोण जातोय कोण जागरती, यावरून या पौर्णिमेला कोजागिरी असे नाव पडलेले आहे. या पौर्णिमेच्या रात्री देवाचा राजा इंद्रही पृथ्वीवर माता लक्ष्मी आणि कुबेर यांच्यासोबत फिरत असतो आणि पूजा कोण करत आहे किंवा नाही हे पाहत असतो. वारंवार तो कोजागरता असे विचारतो. यावरून हे नाव रूढ झालेले आहे कोजागिरी पौर्णिमा. तर अशा पद्धतीची कोजागिरी पौर्णिमा असते. आणि या दिवशी सगळ्यांना आपल्याला जागरण करायचं असते. शक्यतो हा कालावधी तरी तुम्ही टाळायचा आहे. 12 वाजतापासून ते 12:30 म्हणजे किंवा 39 मिनिटापर्यंत तरी तुम्हाला जागरण करायचं असतं. या कालावधीत तरी तुम्ही समजा जागी राहू शकता आणि नैवेद्य देवाला दाखवून सेवा करू शकता. तर सेवा काय करायच्या आहेत तर तो मी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल. त्या कारणानं मी या व्हिडिओमध्ये सेवा काय करायची आहे तर टाकलेल्या नाही. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.